वाल्मिकी जय. चला लेट्स प्ले. अभी मजा आएगा ना भिडो. काय कपडे बघा, मी कामावरून आलाय तर उचलायला नव्हतं तुला, मी टाकायचं. मग नोकर 5,000 का 10,000 देतो. कसं आहे किरकिर चालूच असते. हाय मित्रांनो, हाय बहिणींनो, तर सर्वच म्हणतात हायला सोडून टाका. जय शिवराय, जय भीम, जय श्रीराम, जय हिंद बोलून मी निशांत प्रकाश सुर्वे खूप धाबधूक निशांत तुम्हा सर्वांना आपल्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा मानाचा मुजरा करतो. तर मंडळी, आज आहे 10 जुलै म्हणजे गुरुपौर्णिमा. तुम्हा सगळ्यांना, जेवढे पण कलाकार आहे, जेवढे पण आपले बहीण भाऊ, जेवढे पण जण ब्लॉग बघताय, सगळ्यांना आपल्या मनापासून गुरुपौर्णिमेचे हार्दिक शुभेच्छा. आणि इथं माझी मम्मीने बनवले माझ्यासाठी खिचडी, आणि माझ्या भावाला पण बोलतो मी गुरुपौर्णिमेचे हार्दिक शुभेच्छा. काय त्याला बोललो नाही सकाळपासून, कामावरून आल्याच्या नंतर आता बोलतोय. तर आपला आजचा ब्लॉग काढायचं रिझन असं आहे की आज आपल्याला परत इन्व्हिटेशन आहे. ते कुठं? मानकोर गावात. काय? हा लावतो, 1 मिनिट. तर आपल्याला आज परत इन्व्हिटेशन आहे. ते कुठं? मानकोर गावात. मला, चेतनला, पोपटला आणि सूर्या पण आहे ते, म्हणजे चेतनच टीम केले. तर तिथं मानकोर गावात आज आपल्याला कसलं काम आहे माहिती आहे का? दहीहंडीच आहे परत. सराव समारंभ. काय? सराव संभरम. समजलं ना? जरा बोलायला आपल्याला होत नाही. ते जे आपल्याला ऑर्डर आहे म्हणजे दहीहंडीचा पहिलाच दिवस, ते जे आपल्याला ऑर्डर म्हणजे इन्व्हिटेशन आहे तिकडचा ग्रुप आहे. शिकवते बघा मम्मी कशी मला काय बोलायचं ते, कारण मम्मीच शिकवते आपल्याला सगळं काय. तर आपल्याला आज तिथं इन्व्हिटेशन आहे परत. तर बघू कसं काय, ह्याच्या पुढची जेवढी पण काय माहिती आहे ती आपला भाव चेतन तो देणार, कारण मला पण एवढं काय आयडिया नाही. आता मी आलो आहे कामावरून, नाश्ता वगैरे करतो आणि उपवास आहे माझा पण, म्हणजे नाश्त्यामध्ये साबुदाण्याची खिचडी खातो आणि त्याच्यानंतर डायरेक्ट जातो मी चेतनच्या इकडं. तिकडं पोपट पण भेटणार आहे. मग तिकडून कसं काय ते पुढची माहिती डायरेक्ट तुम्हाला सगळं चेतन देणार आहे. आणि यार ब्लॉग बघतात, एवढे जण ब्लॉग बघतात पण कोण सबस्क्राईब करत नाही यार. सबस्क्राईब करा यार आपल्या चॅनलला. आता नवीन नवीन काय ना काय आपल्या ब्लॉगमध्ये नेहमीच दिसत जाणार आहे. आज आपल्याला असं इन्व्हिटेशनचा ब्लॉग आहे हा, आणि 2 दिवसाच्या नंतर आपला रोटो फायटरची ऑर्डर आहे. तुम्ही लोकांनी स्टोरी वगैरे तर बघितलीच असेल माझी. तर लवकरच रोटो फायटरचा ब्लॉगमध्ये जे येणार काहीतरी नवीन येणार, अजून आपलं सगळं वेगळं होणार आहे. तर बघा, तसंच शेवटपर्यंत ब्लॉग एन्जॉय करा. कसं काय आहे ते. आता डायरेक्ट आपण जाऊया चेतनकडे. चला मंडळी, चेतन आलाय आणि सांग काय. मी अजून काय सांगितलं नाही, मी तुम्हाला बोललो ना माहिती सगळी चेतन देईल. कुठं काम आहे, काय आहे? मानपूर गावात पाडवा स्कूल आहे, तिकडे ऑर्डर आहे. म्हणजे दहीहंडीची मुलं प्रॅक्टिस करतात. त्याचा आज पहिला दिवस आहे काय मानपूर गावात. त्यांनी सांगितलं ॲड्रेस तिकडेच आहे. आता बघू कसं काय आहे ते. अजून टीम कोण कोण आहे काय आहे ते चेतनलाच नाही माहीत. चेतनलाच त्या लोकांनी सांगितलेलं, पण चेतन बोलते कोण कॉल उचलत नाही अजून. तर बघू आता तिकडे जाऊन आम्ही पहिला पोचतो, कारण चेतनने ज्यांना सांगितलं ते कोणच कॉल उचलत नाही. म्हणून आता बघूया तिकडे जाऊन पोहोचूया. पहिला कॉल उचलत नाही, कोणालाच कॉल केला नाही. कोणालाच कॉल नाही केलाय बघा अजून. आता बघूया काय ते, तिकडे जाऊन बघूया. तिकडे जाऊन भेटूया. पोपट येतोय, मी पोपटला कॉल केलेला. पोपट पण बोलला मी डायरेक्ट येतो तिकडं. तर मी आणि चेतन जातो पहिला तिकडं, बघूया कसं काय येतो. चला कसं आहे खरा कलाकार. कसं आहे चेतन? ऑलराऊंडर आहे, ऑलराऊंडर. काय चला डायरेक्ट आपण भेटूया तिकडेच जाऊन, कारण खोटा गाडी चालवता चालवता कोणाला ठोकलं विकलं तर चांगलं नाही, म्हणून पुढेच बघतो. चला ब्लॉग चालू आहे म्हणून. चला डायरेक्ट तिकडे जाऊन भेटूया आता. आणि हा इन्स्ट्रुमेंट आपला सूर्याचाच आहे. हा का सूर्याचाच आहे हे सांगायचं विसरून गेला. आत्ता मला चेतन बोलला तेव्हा समजलं. चला आता जास्त बोलत नाही, तिकडेच जाऊन भेटू आपण.
आपल्याला कोण नव्हता, थाप प्लेअर नव्हता. बघा थाप प्लेअर भेटलाय, बिचारा भाडा मारत होता त्याचा, पण हे पण कमाईच आहे. तर त्याला बोलला खरंच थापला कोण प्लेअर नव्हता म्हणून त्याला घेतलंय भाडा मारता मारता. आता आपण चाय पिऊन एवढं काय नाही. किती वाजता आहे? 7 वाजता. ये पाटी साईबाबा मंदिर पाडवा शाळेच्या पाठचे नाही तो गेट मैदान आहे ना आतमध्ये. अरे दहीहंडीचं ते हा तिकडे ये. आजी लोकांच्या इकडे. सूर्य बघा बसलाय बघा, कुठं दिसत पण नाही तो बघा कुठं बसलाय. दिसते का? नाही दिसते. आणि बिचाऱ्याने एकट्याने सामान आणून ठेवलंय इकडं. तो बघा तिथं बसलाय, दिसत पण नाही एवढा बिचारा. कभी काम पे से निकला मैं 3:30 बजे निकला था. नहीं 3:45 वही सेम बजे 3:30 बजे वाटिस हो गया. तो जल्दीच काय फिर बघा आपला भावाने एकट्याने सामान आणलंय. आणि सूर्या गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आम्ही सगळे एकामेकांना गुरु मानतो खरंच, कारण आम्ही सगळे एकामेकांचा ह्याला काय नवीन माहिती असेल तर हा मला सांगेल, मला काय नवीन माहिती असेल तर तो मला सांगेल, म्हणून आम्ही सगळ्यांनाच आपले गुरु मानतात. असं नाही की नाही म्हणून. आणि आपल्या भावाने पूर्ण सामान आणलंय. सूर्या उस दिन का काम कैसा हुआ? ब्लॉग देखा की नाही? सूर्या दाब दे. सूर्याचा स्टॅम्प पडलाच आहे तिकडे, म्हणजे ते आपलेच पोरं होते सगळे, असं काही नाही. तर बघू सामान वगैरे लावून मग भेटूया तुम्हाला. पोपट पण आलाय काय फुल एकदम. आणि आपला गुरु आहे जो खरंच आज. अरे कहना क्या चाहते हो? काय बोलले त्यांना दोघांना समजलं नाही. पोपटला तर नाही समजलं, पण सूर्याला समजलं असेल. चला वर्कआउट करूया. सगळ्यात शेवटीला तो बघा राजेश आले. राजेश, सिद्धू, भावेश, पांडे आणि राजेश. कॉंग्रॅच्युलेशन ब्रो. भाई आपल्या भावाला मुलगी झाली आहे काय? मुलगी ना, सॉरी मुलगा झालाय काय? चेन्नई कितने दिन के बाद आहे? साल 3 महिन्याच्या नंतर आलाय भाई. कॉंग्रॅच्युलेशन आणि हॅपी गुरु पौर्णिमा तुला. आज लक्ष्मी आलेली आहे. भावाला खूप खूप शुभेच्छा. हा एकदम भाऊ एकदम खुश आहे भाई, एकदम मस्त. काय बोलता मेरा भाई? कीबोर्डला बघा कोण आहे आज? विक्की. काय बोलतो विक्की, कसा आहे? एकदम मजेत. आनंदामध्ये पौर्णिमेच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. बघा पांड्या पण आहे रोटोला. एका रोटोला पांड्या पण आहे. नाही दाखवते. 2 जोडी कॉन्सेट, 2 रोटो आणि आपला ताशा आणि थाप आणि कीबोर्ड. जास्त काय नाही. रपाक चपाक दे 50. सूर्या एले. चला लेट्स प्ले आता म्हणजे वाजत आहे.
हरेश आणि गवळी. आपला भाव आलाय. लास्ट ब्लॉग मध्ये बघितलंय परत घोडेवाला बनून आलाय. चकडेवाला. काय बोलतो सिद्धू? सकाळी नवऱ्याची ऑर्डर आली, नवऱ्याला ऑलवर सोडून. गजब बेइज्जती है. माझा भाव आलाय भाई. एवढा लांबून आला का भेंडी? कुठं राहतो तू? हारूसेट. कुठं राहतो तू? कुर्ल्या. नाही आता मला फक्त घोड्याची ऑर्डर घेतली आणि आपला भाव पण आलाय गुड्डू आपली ऑर्डर बघायला भेंडी भेटायला आपल्याला. आणि तिथं बघा फेमस बॉय मुंबईचा सॉरी काय दत्तगुरूचा वंडर बॉय साहिल गुडेकर. आपला मानगावच्या आपल्या भावाला खरंच मानगावच्या टुर्नामेंट होती तेव्हा आपल्या भावाला हे भेटले काय बाईक भेटली. हसतोय काय साहिल? हसतोय भेंडी. लय भारी बॅटिंग करतो बॉलिंग. याला खरंच तुम्ही माझे रील्स बघितले असेल त्याच्यामध्ये जे गाडीवर ट्रॉफी आणत होती ना ती भायला गाडी भेटलेली त्याचीच होती. काय बोलते साहिल? हसतोय फक्त. लाजतोय. पॅकर प्रत्येक कुठं माहोल बिऊल कुठं पण मॅच असेल ना आपला भाऊ मॅच टाकत राहतो. टीम टाकत राहतो. तुला हंटरच्या कॉंग्रॅच्युलेशन. गाडी घेतली त्याची. कॉंग्रॅच्युलेशन. आपण ब्लॉग काढतो. आपण ब्लॉगर आहे. चांगला ब्लॉगर आहे. मी जे आयडी देतो आदी पाटील आमच्यावर कुठं पण ऑर्डरला येईल ना टाइम लावतो हा तिथं. समज रे समजलं ना कसला टाइम लावतो ते असतोय. हा उरणचा वंडर बॉय आदी पाटील. जागेवाले माते की जय, विक्राम माते की जय, बरुआ माते की जय, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. येळकोट जय आनंदाचा येळकोट बली की जय.
हा बघा हा होता तो. याचा डान्स बघितला ना, हाच होता तो. नाव काय? सोहम. पूर्ण नाव काय? सोहम सुरेश चव्हाण. इंस्टावर आहे ना? हा? इंस्टावर आहे की नाही? नाही. भाई फॉलो करा, फॉलो. असे व्हिडिओ परत येईल त्याचे. येईल की नाही? स्वतःहून टाक, लय फेमस होईल. घाबरायचं नाही. मजा आली की नाही? कसं वाटलं? बरं. किती वर्ष तुमचे पथकला झाले? 15. 15. क्या बात. आणि तू किती वर्षाचा आहे? मी हा 12. क्या बात आहे. बघा 15 वर्ष झालं म्हणजे कधीपासून खेळतोय तू? काय मी आणली अजून काय? 2 वर्ष झाले. क्या बात आहे. चांगलं नाचला का? अरे काय नाचते. अध्यक्ष आपले मंडळाचे मग तो पोरगा बोलला ना, कोच सॉरी कोच. दादा कसं वाटलं तुम्हाला? एक नंबर वाटलं. म्हणजे जो बँड आहे आम्ही चेतनकडे नेहमी म्हणजे त्याला बोलवतो. थँक्यू. आपण सेम तसंच अगोदर सारखं चेक केलं. खूप मजा आली खरंच. ही जी पब्लिक, ही सेकंड पब्लिक अशी, फर्स्ट पब्लिक अंबाड गावची आणि सेकंड पब्लिक अशी आहे की नॉनस्टॉप नाचत राहतात, थांबत तर नाही. खरंच अशी पब्लिक असेल तरच आपल्याला मजा येते वाजवायला. तर असंच तुम्ही लोक नाचत राहा, आम्हाला पण मजा देत राहा. आम्ही पण रपक चपक 50 वाजून अजून एन्जॉय तुम्हाला देत राहा. चला भेटूया आपण नेक्स्ट वर्षी परत. येस फर्स्ट. चला. पण ट्रॉफी बघा बघा. 1 2 इकडं पण आहे, 3 4 5 6 7 परत इथं आहे 8 आणि ही सगळ्यात मोठी ट्रॉफी आहे काय बघा. पोहा नव्हता ना म्हणून यांनी आज रोकय आपलं हे ना वाजवलं. कॉन्सर्ट बोलते पोहा में रहेगा तो मैं बजाऊंगा. क्या बोलना भी. मी बाहेर गेलो. ह्या भाईने ना, ह्या भाईने एवढा डेंजरवाला शॉट केलाय ना आज. खरंच लय डेंजरवाला शॉट केलाय. सीन असं झालं, ह्याला दिली रील्स काढायला माझ्या आणि पोपटची. त्याच्यामध्ये मी स्टिक अशी फ्लाईंग करतोय 3-4 वेळा केलं. या भाईने फक्त पोपटची व्हिडिओ काढली आणि आम्हाला दोघांना वाटलं, मला आणि पोपटला, की आमच्या दोघांची व्हिडिओ काढतोय. सॉरी भाई, धन्यवाद, माफ करा मला, चूक झाली. काय करेल बिचाराला, घोडेवाला व्हिडिओ ऑर्डर आहे. चला आता सीधा आपल्या इथं जाऊन भेटूया. सूर्या आणि राजेश इथूनच जाणार आहे सामान ठेवायला. राजेश कुछ बोल. अपना भाई सपोर्ट करो, शेयर करो, लाइक करो, सब्सक्राइब करो. अरे मोबाईल रे, मोबाईल इथं मारते आणि मोबाईल आवडते. सूर्या कल काम पे आजा. आएगा भाई, क्यों नहीं, बस क्या भाई. सूर्या मार. तर मंडळी जस्ट आत्ता आलोय मी घरी. सगळं सामान वगैरे सूर्या लोकांनी ठेवलं असेल, कारण आम्ही काही सामान वगैरे ठेवायला गेलो नाही. चेतनला पण हांड्याने सोडलं, मी पण माझ्या घरी आलो, जेवलो वगैरे, फ्रेश वगैरे झालो आणि फोन स्विच ऑफ झालेला म्हणून तिथं काय ब्लॉग एंड केला नाही, डायरेक्ट घरी येऊनच एंड करतोय काय. आणि जो ब्लॉग आपला आजचा जसा आहे तसं ते बघून घ्या. फुल एन्जॉय तर खूप केली आहे, पण जे काय असेल ते तुम्ही थोडं समजून घ्या. आणि खरंच मंडळी सबस्क्राईब करायला विसरू नका यार चॅनलला. खूप जण व्लॉग बघतात पण सबस्क्राईब नाही करत यार. खरंच सबस्क्राईब करा ना यार, होऊन दे जरा. आपण पण रपाक चपाक जरा जाऊन द्या पुढे तुमच्या कृपेने. तसंच आपल्या अजून ब्लॉगमध्ये काही ना काही नवीन मी टाकत राहील, जेवढं माझ्याकडून होईल तेवढं तुम्हाला काही ना काही नवीन दाखवत राहील. तर चला आपण भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. नेक्स्ट ब्लॉग 2 दिवसाच्या नंतर आहेच, तुम्हाला माहिती आहे रोटो फायटरचं आहे. तेव्हा फुल रपाक चपाक देऊन फुल धापधूप आहे. तेव्हा तर खरंच धापधूप आहे काय. जे तुम्ही स्वप्नील जोशीवाली ती रील्स बघितलीच असेल माझी इंस्टाग्रामवर, तिकडंच आपल्याला परत ऑर्डर आहे. पण ह्या टायमाला कोण आहे काय आहे ते अजून काय आयडिया नाही, तिकडं त्या दिवशी जाऊनच माहिती पडणार आहे. चला मग आपण भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक आणि कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि तसंच सपोर्ट करत राहा. चलो बाय.